विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण TCS IBPSच्या ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यात मागील परीक्षा जे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांविषयी माहिती घेणार आहोत आणि प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण आपण या एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर सुरुवात करूयात आपल्या व्हिडिओला। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सातवाहन राज्याच्या राजधानीचे पूर्ण नाव आहे? तर TCS IBPSचे प्रश्न तुम्ही जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की जास्तीत जास्त प्रश्न हे दक्षिण भारतातले जे महत्त्वाचे राज्य आहेत त्याच्यावर विचारण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये मग सातवाहन असतील, चालुक्य घराणे असेल किंवा मग त्याच्यानंतर वाकाटक घराणे असेल, याच्यावर प्राचीन भारतातले जास्तीत जास्त प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। तर पहिला प्रश्न आपण पाहतोय सातवाहन घराण्याशी संबंधित आहे। तर प्रश्न काय विचारला आहे, सातवाहनाच्या राजधानीचं नाव काय होतं आणि ते पण प्राचीन नाव विचारलं आहे। तर सातवाहनाची जी राजधानी आहे ती आताची पैठण आहे आणि त्या ठिकाणी होती आणि तिचं पूर्वी नाव होतं प्रतिष्ठान, म्हणजे पैठणला पूर्वी प्रतिष्ठान असं म्हटलं जात असे आणि तिथे सातवाहनाची राजधानी होती। त्याच्यामुळं हे पहिलं ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे। तर आपण सातवाहन घराण्याविषयी थोडक्यात माहिती घेऊयात। तर सातवाहन घराणं जे आहे ते महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात आलं प्राचीन काळामध्ये। त्याच्यामध्ये इसवी सन पूर्व 230 पासून इसवी सन 230 या कालखंडामध्ये या घराण्याने राज्य केलेलं होतं। म्हणजे महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या आजूबाजूचा कर्नाटकचा प्रदेश असेल आणि आंध्र प्रदेशचा प्रदेश असेल, याच्यावर या घराण्यानं राज्य केलेलं होतं। जवळपास या घराण्याचे 30 राज्ये होऊन गेले होते, ज्यांनी की 460 वर्ष राज्य केलेलं होतं। म्हणजे सातवाहन घराणं प्राचीन काळातलं महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं राजघराणं होतं। महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन राजसत्ता म्हणून सातवाहनांचा उल्लेख केलेला जातो। म्हणजे पूर्वीपासूनचं जे प्राचीन घराणं होतं ते आहे। सातवाहनाची सत्ता नाशिक, पुणे, औरंगाबाद येथे उदयास आली होती आणि पुढे ती आंध्र प्रदेश आणि कर्नाटकामध्ये पसरलेली होती। तर सातवाहनाची जी राजधानी आहे ती प्रतिष्ठान, जिचं आता नाव आहे पैठण, ही राजधानी होती। तर एवढे पॉईंट्स तुम्हाला सातवाहन घराण्याविषयी माहीत असणं गरजेचं आहे आणि याच्या पुढचे जे पॉईंट्स आहेत ते जसे जसे प्रश्न येत जातील तसं आपण पाहूयातच, कारण बऱ्यापैकी प्रश्न या घराण्यावर विचारण्यात आलेले आहेत। तर दुसरा प्रश्न जो आहे तो सुद्धा सातवाहन घराण्याशी संबंधित आहे। सातवाहन वंशाचे संस्थापक कोण होते, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता। तर सातवाहन घराण्याचे जे संस्थापक आहेत ते होते सिमुक नावाचे राजे। म्हणजे शिमुक या राजाने काय केलं होतं, तर सातवाहन घराण्याची स्थापना केली होती। आणि तुम्ही जर पाहिलं तर कोणत्याही घराण्यातले महत्त्वाचे राजे असतील आणि संस्थापक असतील याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न TCS IBPSनं विचारलेले आहेत। म्हणजे आपण जर मागचे म्हाडाचे आणि ITIचे पेपर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जास्तीत जास्त प्रश्न त्याच्यावरच विचारण्यात आलेत आणि हे सर्व प्रश्न जे आहेत ते स्टेट बोर्डमधून विचारण्यात आले। त्याच्यामुळं असं काही बाहेरचे प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आलेले नाहीत। तर 11वीच्या स्टेट बोर्डमध्ये हे पॉईंट जशाला तसे तुम्हाला पाहायला मिळतात। जुनं जे 11वीचं स्टेट बोर्डचं पुस्तक होतं, जागतिक नकाशावर महाराष्ट्राला सर्वप्रथम दर्शवणारं जर कोणतं घराणं असेल तर ते होतं सातवाहन घराणं आणि महाराष्ट्राला महत्त्व प्राप्त करून देणारं म्हणजे पूर्वीच्या कालखंडात ते सुद्धा सातवाहनच घराणं होतं। सातवाहन घराण्याचा संस्थापक जो आहे तो सिमुक हा राजा होता आणि त्याच्यावरच हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर सिमुक या राज्याविषयी आपण माहिती घेऊयात की सिमुकच्या कालखंडामध्ये नेमकं काय काय घडामोडी घडलेल्या होत्या आणि त्याने काय काय कार्य केलेलं होतं। तर सिमुकने जे राज्य केलं ते इसवी सन पूर्व 225 ते इसवी सन पूर्व 212 या कालखंडामध्ये राज्य केलेलं होतं। सिमुकने भोज व रटिक सरदारांच्या मदतीनं काय केलं होतं, तर आपलं राज्य स्थापन केलेलं होतं। म्हणजे कोणाच्या मदतीनं, भोज आणि रटिक यांच्या। याने शेवटचा राजा कण्व
घराण्याचा शेवटचा राजा होता ज्याचं नाव होतं सुशर्मा, याला ठार करून सातवाहन घराण्याची स्थापना केलेली होती. हा पॉईंट पण महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या, भविष्यात परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतो. कोणाला मारून किंवा ठार करून स्थापन केली होती? तर कण्व राजा सुशर्मा याला ठार करून सातवाहन घराण्याची स्थापना केलेली होती. याने विदर्भ, विदिशा जिंकून घेतले व स्वतःला दक्षिण पथपती असे बिरुद लावलेले होते. मग विदिशा कुठे येते? तर आता मध्य प्रदेशमध्ये हे ठिकाण येते आणि विदर्भ आपल्या महाराष्ट्रातला प्रदेश आहे. हे जिंकून दक्षिण पथपती पदवी कोणी मिळवली होती? मग सिमुक यांनी मिळवलेली होती. तर दुसऱ्या प्रश्नाची आपण डिटेलमध्ये माहिती घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा तिसरा प्रश्न पाहूयात जो की TCSमध्ये विचारण्यात आलेला होता. हे सर्व प्रश्न मी म्हाडा किंवा दुसऱ्या परीक्षेत विचारण्यात आलेलेच घेत आहे. खालीलपैकी कोणत्या सातवाहन राजाने शक राजा नहपान यास हरवले होते किंवा पराभूत केले होते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. आणि हा जो प्रश्न आहे तो जुन्या स्टेट बोर्डमध्ये जशाचा तसा आढळतो. म्हणजे 6वी आणि 7वीचं जुनं स्टेट बोर्ड असेल आणि नवं स्टेट बोर्ड असेल, त्याच्यानंतर नवीन 11वीचं स्टेट बोर्ड आणि जुनं 11वीचं स्टेट बोर्ड, एवढं तुम्हाला इतिहासाशी संबंधित वाचन करणं गरजेचं आहे. तर प्रश्न पहिला होता, शक राजा नहापान यास कोणत्या राजानं हरवलं होतं आणि तो पण सातवाहन घराण्याचा असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर शक राजा नहापान यास गौतमीपुत्र सातकर्णी या राजाने हरवलेलं होतं. आणि हा जो राजा आहे तो इतिहासात खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यावर TCSने बरेचसे प्रश्न म्हाडाच्या पेपरमध्ये विचारलेले दिसतात, जे की आपण भविष्यातसुद्धा पाहणार आहोत. तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊ, जे की गौतमीपुत्र सातकर्णी या राजाविषयी माहिती घेऊयात. इसवी सन 106 ते 132 या कालखंडामध्ये यानं काय केलं होतं? राज्य केलं होतं. या घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा कोणता होता असा जर प्रश्न विचारण्यात आला तर ते उत्तर येते गौतमीपुत्र सातकर्णी. आणि गौतमीपुत्र असं त्यानं स्वतःच्या आईचं नाव अगोदर लावलेलं होतं. त्याच्यामुळं या घराण्यात मातृसत्ताक पद्धती होती असं सुद्धा मानल्या जाते. म्हणजे काही राजांनी त्यांच्या अगोदर आपल्या आईचं नावसुद्धा या घराण्याच्या वापरलेले दिसते. त्याच्यामुळं या घराण्यामध्ये मातृसत्ताक पद्धती होती असं मानले जाते. यांच्या पूर्वीचे राजे तेवढे प्रभावी नव्हते आणि गौतमीपुत्र सातकर्णीने गादीवर येऊन सत्तेचे पुनरुज्जीवन केल्यामुळं हा राजा या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा ठरतो. या राजाने काय केलं होतं? तर शक राजा नहापान याचा पराभव करून काटेवाड असेल, सौराष्ट्र असेल, माळवा असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल किंवा उत्तर कोकण असतील, हे प्रदेश आपल्या राज्यामध्ये मिळवलेले होते. त्याच्यामुळं गौतमीपुत्र सातकर्णी यांच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न 4थ्या क्रमांकाचा आहे, तो पाहूया. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? म्हणजे योग्य विधाने विचारलेली आहेत. तर पहिलं विधान दिलेलं होतं त्यांनी, पुलकेशी पहिला याने 6व्या शतकात चालुक्य राजवंशाची सत्ता स्थापन केली. तर हे विधान सत्य आहे, कारण 6व्या शतकामध्ये चालुक्य राजवंशाची स्थापना पुलकेशी पहिला याने केली होती म्हणण्यापेक्षा हा या घराण्याचा खरा संस्थापक म्हणून ओळखला जातो. राजा सिमुकच्या काळात वाटापी ही सातवाहनाची राजधानी होती. तर सिमुक हा राजा कोणत्या घराण्याचा आहे? सातवाहन घराण्याचा. आणि सातवाहन घराण्याची राजधानी वाटापी कधीच नव्हती. त्याच्यामुळं हे ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यामुळं फक्त एक बरोबर किंवा केवळ एक बरोबर हे तुमचं उत्तर ठरणार आहे. आणि वाटापी ही जी राजधानी आहे ती होती चालुक्य घराण्याची, जिला वाटापीलाच बादामीसुद्धा म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यामुळं चालुक्य घराण्याची राजधानी वाटापी होती आणि इथं सिमुकच्या काळात असं दिल्यामुळं दुसरा ऑप्शन चुकीचं ठरलेले आहे. तर आपण या 2 ऑप्शनविषयी माहिती घेऊयात. तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे, कारण काय तर इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये दक्षिणेत चालुक्य घराण्याचा उदय झालेला होता. त्याच्यामुळे 6व्या शतकात झालेला होता, हे पॉईंट योग्य ठरते. त्याच्यानंतर जयसिंग हा या घराण्याचा पहिला राजा होता.
परंतु पुलकेशी पहिला या घराण्याला मूळ संस्थापक मानल्या जाते. या घराण्याचा जो संस्थापक आहे ते पुलकेशी पहिला याला मानल्या जाते. आणि दुसरं ऑप्शन चूक काय आहे, तर पैठण ही राजधानी सातवाहनाची होती आणि वातापी ही राजधानी चालुक्यांची होती. त्याच्यामुळं दुसरं ऑप्शन चुकीचं ठरते. तर हे जे मी PDF बनवलेली आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा टाकत असतो आणि त्याच्यामुळं आपलं जे चॅनलचं नाव आहे विजेता करिअर पॉईंट, त्याचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून तुम्ही तिथून ही PDF डाउनलोड करू शकता. आणि याच्या भविष्यातील पुढचे सुद्धा प्रश्न मी टाकणार आहे, म्हणजे मध्ययुगीन कालखंडाचे असतील, आधुनिकचे असतील आणि त्याच्यानंतर राज्यघटना वगैरे सगळे प्रश्न मी म्हणजे PYQ मागे झालेले PYQ जे आहेत ते मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्याच्या डॅडॅशच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर राष्ट्रकूट घराण्यातली जी सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती ती गोविंद तिसरा यांच्या कालखंडामध्ये पसरलेली होती. तर आपण या प्रश्नाविषयी स्पष्टीकरण डिटेलमध्ये पाहूयात. तर स्पष्टीकरणामध्ये पाहूयात आपण राष्ट्रकूट घराण्याविषयी माहिती. तर राष्ट्रकूट घराणं जे आहे महाराष्ट्रात स्थापन झालेलं ते चालुक्याच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्रामध्ये हे उदयास आलेलं घराणं होतं. इसवी सन 753च्या सुमारास राष्ट्रकूटांनी आपली सत्ता स्थापन केलेली होती. म्हणजे कधी, तर 753च्या सुमारामध्ये ही सत्ता स्थापन झाली होती. या घराण्याचा मूळ संस्थापक जो आहे किंवा संस्थापक जो आहे तो दंतीदुर्गा हा होता. आणि हा पॉईंट लक्षात असू द्या, कारण याच्यावर पूर्वी पण प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि भविष्यातसुद्धा विचारण्यात येणार आहेत. कारण प्रत्येक घराण्याचा संस्थापक हा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. गोविंद तिसरा या राजाच्या काळात राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरली होती. गोविंद तिसरा याने राजा नागभट्ट जो की कनौजचा राजा होता आणि त्याचा मित्रसंघ जो होता त्याचा पराभव केला होता आणि सत्ता रामेश्वरपर्यंत पसरली होती. त्याच्यामुळं उत्तर जे आहे ते गोविंद तिसरा ठरते. त्याच्यानंतरचा 6 नंबरचा प्रश्न पाहूयात आपण, जो की आहे बौद्ध धर्माच्या साहित्यावर विचारण्यात आलेला धम्मपदा किंवा धम्मपद हा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर हा एक ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे जो की तुम्हाला माहीत असणंच, पाठ असणंच गरजेचं आहे. तर धम्मपदामध्ये एकूण 26 अध्याय आहेत आणि हा जो आहे तो बौद्ध ग्रंथ आहे. तर आपण त्याच्याविषयी डिटेलमध्ये माहिती घेऊयात. तर धम्मपद हा जो बौद्ध ग्रंथ आहे त्याच्याविषयी आपण माहिती घेऊ. त्रिपिटकामधील सुत्त पिटका अंतर्गत खुद्द निकाय हा 15 ग्रंथांचा समूह आहे. म्हणजे त्रिपिटकामध्ये 3 ग्रंथ आहेत ज्याच्याविषयी आपण पुढे प्रश्नामध्ये माहिती घेणार आहोत. त्याच्यामधलं सुत्त पिटक हे एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये 15 ग्रंथ आहेत. त्याच्यात खुद्द निकायमध्ये हा धम्मपद हा ग्रंथ दुसऱ्या क्रमांकाचा आहे. म्हणजे 15 जे ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा ग्रंथ जो आहे तो कोणता आहे, धम्मपद हा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथाला श्रीलंका, ब्रह्मदेश इत्यादी देशात खूप महत्त्वाचा मानल्या जातो. या ग्रंथात 423 गाथा असून हा ग्रंथ 26 अध्यायांचा आहे आणि या अध्यायांवरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूयात. तर प्रश्न क्रमांक 7व्या नंबरचा आहे, जो की अश्वघोषाच्या बुद्धचरित्र किंवा बुद्धचरितची भाषा कोणती होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर अश्वघोष यांनी जो बुद्धचरित हा ग्रंथ लिहिलेला आहे त्याची भाषा संस्कृत आहे आणि याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. बुद्धचरित हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो कोणी लिहिलेला आहे, अश्वघोष यांनी लिहिलेला आहे. आणि अश्वघोष हे कवी आणि नाटककार होते. या ग्रंथात बुद्धांचे जीवनचरित्र वर्णित केलेले आहे. म्हणजे हा जो ग्रंथ आहे
बुद्धचरित्र, त्याच्यामध्ये बुद्धांचं चरित्र वर्णित केलेले आहे आणि हा ग्रंथ संस्कृत या भाषेत काव्य स्वरूपात लिहिण्यात आलेला आहे. तर यावेळेस भाषा विचारली, पुढच्या वेळेस गद्य किंवा पद्य स्वरूपात विचारला जाऊ शकतो. काव्य स्वरूपातील हा ग्रंथ आहे. या ग्रंथाला बुद्धांचे रामायणसुद्धा म्हणून ओळखले जाते. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. या ग्रंथाला काय म्हणून ओळखले जाते? बुद्धांचे रामायण असेही म्हणून ओळखले जाते. अश्वघोष यांचे इतर लेखन आपण पाहू. त्याच्यामध्ये राष्ट्रपाल हे नाटक त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर वज्रसूची हा एक महत्त्वाचा ग्रंथ आहे, जो की वैचारिक ग्रंथ आहे. वज्रसूची. तर आपण 8व्या क्रमांकाचा प्रश्न पाहू. राष्ट्रकूट राजवंशाच्या खालीलपैकी कोणत्या शासकाने कैलास मंदिर बांधलेले होतं? तर राष्ट्रकूट राजवंशाचा कृष्णराजा पहिला यांनी काय केलं होतं? तर कैलास मंदिर बांधलेलं होतं, ज्याच्याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती घेऊयात. राष्ट्रकूट घराणं जे महाराष्ट्रामध्ये उदयास आलं होतं त्याच्याविषयी आपण अगोदर माहिती घेऊया. इसवी सनाच्या 753च्या सुमारास महाराष्ट्रामध्ये हे घराणं उदयास आलेलं होतं. तर राष्ट्रकूटाची जी सत्ता स्थापन झाली होती ती वेगवेगळ्या 3 ठिकाणी ही सत्ता स्थापन झाली होती. नंदीवर्धन, नांदी झालेलं आहे इथं, नंदीवर्धन अचलपूर येथे होतं. त्याच्यानंतर मान जे की साताऱ्यामध्ये येते आणि लातूर या ठिकाणी स्थापन झालेलं होतं. आणि लातूरची जी सत्ता आहे ती विशेष नावलौकिक कास आली होती. म्हणजे विशेष जो राजा आहे तो दंतीदुर्ग राजा होय. याच्यानंतर चुलत भाऊ त्याचा कृष्ण पहिला हा गादीवर आलेला होता. म्हणजे दंतीदुर्ग यांच्यानंतर त्यांचा चुलत भाऊ कृष्ण पहिला गादीवर आला होता. यांच्याविषयी आपण माहिती घेऊयात. कृष्ण पहिला याने चालुक्य सत्तेचा कायमचा पराभव केलेला होता आणि कीर्तिवर्मनचा पराभव करून चालुक्य सत्ता त्याने संपुष्टात आणलेली होती. त्याच्यानंतर वेरूळ येथील प्रसिद्ध कैलास मंदिर यांच्याच कालखंडामध्ये बांधण्यात आले आणि याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात, कारण हे एक विशिष्ट पद्धतीनं बांधण्यात आलेलं मंदिर आहे. ज्याच्यामध्ये हे मंदिर एकात्म दगडामध्ये कोरण्यात आलेलं आहे आणि कोणत्याही मंदिराचं बांधकाम करत असताना अगोदर पाया घातला जातो आणि नंतर कळस बांधला जातो. तर हे जे मंदिर आहे ते कळस अगोदर कोरण्यात आलं आहे आणि नंतर याचा पाया कोरण्यात आला आहे. म्हणजे एकात्म दगडामध्ये वरून कळसाकडून याची काय करण्यात आले तर निर्मिती करण्यात आल्यामुळे हे विशेष मंदिर आहे आणि हे जगात प्रसिद्ध सुद्धा आहे. त्याच्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर आपण 9वा प्रश्न पाहूयात. वाकाटक राजवंशाच्या प्रवरसेन दुसरा याने डॅडॅशची रचना केलेली होती. म्हणजे आता प्रश्न वाकाटक घराण्यावर विचारण्यात आलेला आहे आणि प्रवरसेन दुसरा याने कोणता ग्रंथ लिहिला याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ होता तो सेतुबंध हा ग्रंथ लिहिलेला होता. तर वाकाटक घराण्याचा राजवंशाचा प्रवरसेन दुसरा याने सेतुबंध हा ग्रंथ लिहिलेला आहे. मेघदूत हा जो ग्रंथ आहे तो कालिदास यांनी लिहिलेला आहे आणि हा ग्रंथ त्याच्यामुळं त्यांचा नाही, त्याच्यामुळे हे ऑप्शन चुकीचं आहे. रघुवंश हे ग्रंथ त्यांनी लिहिलेला नाही आणि गाथा सप्तशती हा ग्रंथसुद्धा राजा हाल यांनी लिहिलेला असल्यामुळं हा ऑप्शन चुकीचा ठरतो. त्याच्यानंतर आपण या ग्रंथाविषयी किंवा या वाकाटक घराण्याविषयी माहिती घेऊया. तर वाकाटक घराणे सातवाहनाच्या ऱ्हासानंतर अस्तित्वात आलेलं होतं. म्हणजे महाराष्ट्रात सातवाहन घराण्याचा अस्त झाल्यानंतर हे घराणं अस्तित्वात आलं होतं. या घराण्याचा जो संस्थापक होता तो विंध्यशक्ती नावाचा राजा होता आणि याच्यानंतर प्रथम प्रवरसेन हा राजा झालेला होता. प्रथम प्रवरसेन यांच्या कालखंडामध्ये याच्या 2 शाखा निर्माण झाल्या. म्हणजे फूट पडून 2 शाखा निर्माण झाल्या होत्या. पहिली शाखा जी होती ती ज्येष्ठ शाखा म्हणून ओळखल्या जाते आणि दुसरी शाखा वस्तगुल्म शाखा म्हणून ओळखल्या जाते. तर पहिल्या शाखेमध्येच वेगवेगळे राजे होऊन गेले. पहिल्या शाखेमध्ये रुद्रसेन, त्याच्यानंतर पृथ्वीसेन पहिला, त्याच्यानंतर रुद्रसेन दुसरा, त्याच्यानंतर मग प्रवरसेन दुसरा हा गादीवर आला होता. म्हणजे प्रवरसेन पहिल्यानंतर एवढे राजे झाल्यानंतर प्रवरसेन गादीवर आला. तर प्रवरसेन दुसरा हा जो आहे तो 420 ते 450 या कालखंडामध्ये गादीवर होता आणि याचे खरे नाव होते दामोदर सेन असे त्याचे नाव होते आणि प्रवरसेन दुसरा या नावाने तो
गादीवर आलेला होता. त्याने प्रवरपूर नावाचं एक शहर वसवलं किंवा गाव वसवलं आणि त्याला राजधानी केलेलं होतं. हे जे प्रवरपूर आहे ते आताचं पवनार आहे, जे की वर्धा जिल्ह्यामध्ये येते. याने सेतुबंध या रामाच्या जीवनावरील प्राकृत काव्याची रचना केलेली होती. म्हणजे हा जो ग्रंथ आहे तो प्राकृत भाषेत लिहिण्यात आलेला होता. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूयात ना. खालीलपैकी कोण वाकाटक राजवंशाचा संस्थापक होता? तर वाकाटक राजघराण्याची स्थापना कोणी केली होती हा प्रश्न आहे. तर विंध्यशक्ती हा या घराण्याचा संस्थापक होता. तर त्यांच्याविषयी, वाकाटक घराण्याविषयी आपण थोडी माहिती अगोदर घेतलेलीच आहे. तर आता त्यांच्याविषयी माहिती घेऊ. वाकाटक या घराण्याचा संस्थापक जो आहे तो विंध्यशक्ती नावाचा राजा होता. आता विंध्यशक्ती यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. सातवाहनाची सत्ता संपुष्टात येताच त्यांनी सत्ता स्थापन केली होती. हा सातवाहनाच्या दरबारात अधिकारी म्हणून कार्य करीत असे. म्हणजे विंध्यशक्ती यांनी काय केलं तर तो अधिकारी होता आणि त्याने लगेच आपलं राज्य स्थापन केलं. उत्तरेस विंध्य पर्वतापर्यंत वाकाटक राज्याचा याने विस्तार केल्यामुळं याला विंध्यशक्ती म्हणून ओळखल्या जाते. तर याला विंध्यशक्ती हे नाव का पडलं तर उत्तरेस विंध्य पर्वतापर्यंत याने त्या वाकाटक घराण्याची काय केली होती, प्रसार केला होता वाकाटक घराण्याचा, त्याच्यामुळे याला विंध्यशक्ती म्हणून ओळखल्या जाते. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूयात. 11व्या क्रमांकाचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये गाथा सप्तशती हा काव्यरूपी ग्रंथ राजा हाल याने लिहिलेला होता? म्हणजे सातवाहन घराण्याचा राजा हाल याने हा ग्रंथ लिहिलेला आहे. ग्रंथ आहे तो प्राकृत भाषेमध्ये लिहिण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं दुसरा क्रमांक ऑप्शन उत्तर ठरते. तर आपण याच्याविषयी माहिती घेऊया. तर सातवाहन घराण्याचा जो राजा हाल आहे त्याने गाथा सप्तशती हा ग्रंथ रचलेला होता. प्राकृत भाषेत गाथा सप्तशती या काव्यरूपी ग्रंथाची रचना केलेली होती. म्हणजे हा सुद्धा काव्यरूपी ग्रंथ आहे. याच्या दरबारामध्ये पोटीस आणि अठ्ठेराज नावाचे कवी होते आणि त्यांना या राजाने राज्याश्रय दिलेला होता. त्याच्यामुळं हा पण पॉईंट महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. 12व्या क्रमांकाचा. कोणत्या राजाने एक प्राकृत भाषा असणाऱ्या महाराष्ट्री मध्ये सेतुबंधाची रचना केलेली होती? तर सेतुबंध ग्रंथाविषयी आपण अगोदरच माहिती घेतलेली आहे. प्रवरसेन दुसरा याने हा ग्रंथ रचलेला होता आणि हा जो ग्रंथ रचण्यात आलेला आहे तो प्राकृत भाषेमध्ये रचलेला होता. आणि प्राकृत भाषेचीच एक उपभाषा महाराष्ट्री आहे, जी की महाराष्ट्रात वापरल्या जात होती आणि त्या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिण्यात आलेला होता. त्याच्यामुळं हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर त्याच्याविषयी आपण स्पष्टीकरण पाहूया. वाकाटक घराण्याचे जे राजे होऊन गेले त्याचा जो संस्थापक होता वाकाटक घराण्याचा तो विंध्यशक्ती हा राजा होता. या घराण्यातील राजा प्रवरसेन दुसरा याने प्राकृत भाषेमध्ये सेतुबंधाची रचना केली होती आणि प्राकृत भाषेचीच उपभाषा असणाऱ्या महाराष्ट्री या भाषेमध्ये हा ग्रंथ लिहिलेला होता. तर एवढ्या डीपमधले प्रश्नसुद्धा विचारण्यात येत आहेत. त्याच्यानंतर 13व्या क्रमांकाचा प्रश्न आपण पाहूया. तर त्रिपिटक याच्यामधला पिटक या शब्दाचा अर्थ किंवा त्रिपिटकाचा अर्थ काय होतो असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणजे बौद्ध धर्माचे जे धर्मग्रंथ आहेत त्रिपिटक याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर त्रि याचा अर्थ 3 होतो. त्याच्यामुळं तीन असणारे चारी पण ऑप्शन आहेत. पिटक याचा अर्थ काय होतो तर पिटक या शब्दाचा अर्थ नियम पण होत नाही, जीवन पण होत नाही आणि उपदेश पण होत नाही. तर पिटक याचा अर्थ होतो पेटारे. आणि हा जो प्रश्न आहे तो स्टेट बोर्डच्या पुस्तकातून जशाच तसा विचारण्यात आलेला आहे. तर आपण याच्याविषयी माहिती घेऊया. त्रि म्हणजे 3 आणि पिटक म्हणजे पेटारे किंवा पेटी या अर्थाने वापरण्यात आलेले आहेत. या 3 ग्रंथांचा समावेश आहे. म्हणजे हे जे बुद्ध ग्रंथ आहेत ते 3 ग्रंथ आहेत, त्यांना त्रिपिटक म्हणून ओळखले जाते. तर या 3 ग्रंथाविषयी आपण माहिती घेऊया. सुत्त पिटक हा पहिला ग्रंथ आहे. गौतम बुद्धांची उपदेशाची वचने याच्यात एकत्र करून देण्यात आलेली आहेत आणि त्याला सुक्ते असं म्हटल्या जाते. त्याच्यानंतर विनय पिटक हा दुसरा ग्रंथ आहे. याच्यातला विनय या शब्दाचा अर्थ होतो नियम
आणि याच्यामध्ये नियमच देण्यात आलेले आहेत. बौद्ध भिक्खू व भिक्खुनी यांनी दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे नियम याच्यामध्ये देण्यात आलेले आहे. त्याच्यानंतर तिसरा ग्रंथ आहे अभिधम्म पिटक. यात बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान सांगण्यात आलेले आहे. तर या ग्रंथावर भविष्यात प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या चालुक्य सम्राटाने हर्षवर्धनाचे आक्रमण परतून लावलेले होतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पुलकेशी पहिला याने काय केलं होतं? तर सम्राट हर्षवर्धनाचं जे आक्रमण करण्यात आलं होतं ते परतवून लावलेलं होतं. तर पुलकेशी पहिला याच्याविषयी आपण माहिती घेऊ. तर पुलकेशी पहिला हा चालुक्य घराण्यातला सर्वात पराक्रमी आणि बलशाली राजा होता. याच्या कालखंडामध्ये हर्षवर्धन हा वर्धन घराण्याचा राजा होता. त्याने आक्रमण केलं होतं आणि हर्षवर्धनाचा याने पराभव केलेला होता. त्याच्यामुळं पुलकेशी हा महत्त्वाचा राजा ठरतो. याने परमेश्वर ही उपाधीसुद्धा धारण केलेली होती. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया, जो की 15व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. तर सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा कोणता होता? तर सातवाहन राजवटीतील सर्वात प्रसिद्ध राजा गौतमीपुत्र सातकर्णी हा होता. तर त्यांच्याविषयी आपण अधिक माहिती पाहूया. गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा सातवाहन घराण्याचा सर्वात प्रसिद्ध राजा होय. याने मोठ्या प्रमाणात राज्यविस्तार घडवून आणलेला होता. त्याच्यामुळं हा प्रसिद्ध आहे. याची आई गौतमी बालश्री यांचे वर्णन त्रिसमुद्रतोय पीतवाहन असे केलेले आहे. तर याचा अर्थ होतो की ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी प्यायलेले आहे असा तो राजा होता. म्हणजे याचं राज्य एवढ्या मोठ्या प्रदेशावर पसरलेलं होतं. तर आपण याच्यातला शब्दांचा अर्थ पाहूया. तर त्रिसमुद्र म्हणजे 3 समुद्राचे पाणी पियालेला. तोय म्हणजे पाणी, त्रिसमुद्र म्हणजे 3 समुद्र, तोय म्हणजे पाणी. पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे किंवा ज्याचे वाहन तिन्ही समुद्राचे पाणी पियालेले आहे. तर हे 3 समुद्र कोणते आहेत? मग बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र. हे 3 समुद्र ज्याचे घोडे पाणी पियालेले होते असे राजेच्या व्हिडिओमध्ये आपण 15 प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहिलेले आहे, जे की प्राचीन भारतावर विचारण्यात आलेले होते. भविष्यात आपण जे काही प्रश्न विचारण्यात आलेत, आणखी 17 प्रश्न विचारण्यात आलेत, त्याचा व्हिडिओ भविष्यात इतिहासाविषयी टाकणार आहोत. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन करा. धन्यवाद.